आकडे सातत्याने बदलत आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यातून हे आकडे पोहोचत आहेत। 543 पैकी 125 जागांचे हे कल आपल्या हाती आलेले आहेत। पहिल्या कलात इंडिया आघाडीला 36 जागा मिळालेल्या आहेत। 36 जागांवरती आघाडीवर आहेत। पहिल्या कलात एनडीएला मुसंडी मारताना दिसतं एनडीए। 86 जागांवरती चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर आघाडीवर, मंत्री सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर, संभाजीनगर मध्ये ठाकरेंचे खैरे आघाडीवर। एक्झिट पोल खरा ठरतोय का? एक्झिट पोल मध्ये हेच आकडे समोर येत होते। मावळमधून संजोग वाघेरे आघाडीवर। एक्झिट पोल रिफ्लेक्ट होतोय का हा सवाल या सगळ्यातून निर्माण होतोय, कारण चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर निवडून येऊ शकतात, आघाडीवर आहेत असं सांगितलं जात होतं। पोस्टल वोट मध्ये ते दिसतंय। संभाजीनगर मध्ये खैरे, दिंडोरीतून भास्कर भगरे, बघा तीच नावं जी एक्झिट पोल मध्ये दिसत होती। मावळमधून संजोग वाघेरे आघाडीवरती। उबाठा गटासाठी निश्चितपणे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, पण भाजप इतर ठिकाणी, बीडमध्ये पंकजा मुंडे, नागपूरमध्ये आपण बघतोय की नितीन गडकरी आघाडीवर, पियुष गोयल आघाडीवरती, त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे। उबाठा गटाचे 2 उमेदवार सध्या मावळ आणि संभाजीनगर 2 मध्ये उबाठा गट हा पुढे दिसतोय। पहिल्या कलांमध्ये 141 जागा, भाजपचं शतक, भाजप 100 जागांवरती आता आघाडीवर दिसतंय। 144 पैकी 102 जागांवर एनडीए 102 जागा, शतक पूर्ण आघाडी। काँग्रेस 39 जागांवरती आपल्याला दिसतंय। इंडिया आघाडी थोडीशी निश्चितपणे मागे पडलेली दिसते। आता ही इतकी मोठी आघाडी भरून काढणं निश्चितपणे एक मोठं आव्हान असणार आहे। 147 जागांपैकी 103 जागा भाजप प्रणित एनडीए। मोदींची जादू चालली आहे का? मोदींची सुप्त लाट दिसतेय का? अनेक सवाल खरं तर एक्झिट पोलचे जे आकडे होते ते खरे ठरणार आहेत का? 156 जागा, सातत्याने बघा आकडे कसे बदलत आहेत। 543 पैकी 156 मध्ये 112 एनडीए आणि इंडिया आघाडी 39। इंडिया आघाडीची सुरुवात काहीशी कमकुवत झालेली दिसते। शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर, शिरूरमधून अमोल कोल्हे, जालन्यात रावसाहेब दानवे आघाडीवर, तर पुण्यामध्ये कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर। स्वाभाविक होता श्रीकांत शिंदे फक्त किती मतांनी निवडून येतात एवढा सवाल होता। कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, 2 वेळा खासदार आणि आता तिसऱ्यांदा हॅट्रिक साधणार का हा सवाल आहे। कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचं आता आपल्यापर्यंत पोहोचतंय। आणि त्याचबरोबर बीडमधून पंकजा मुंडे, दुसऱ्या बाजूला नागपूरमधून आपण नितीन गडकरी हे आपल्याला आघाडीवर दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला प्रतिभा धानोरकर या आघाडीवर आहेत। चंद्रपूरमधून राज्याचे मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर पडलेले आहेत। मोठा धक्का भाजपसाठी असू शकतो जर त्यांचे मंत्री पिछाडीवर असतील तर। आपल्या सोबत पाहुणे आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। मला वाटतं थोडंसं टेन्शन दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरती, जो आकडा दिसतो 134 एनडीए। नाही, आम्ही अतिशय रिलॅक्स आहोत, कारण जनमत हे पहिल्यापासून आमच्या बाजूने आहे। मी पहिल्यापासून माझा जोर त्याच शब्दावरती आहे। मग ते रिफ्लेक्ट का होत नाही? आता पोस्टल मतदानाची मोजणी चालू आहे, अजून मुख्य मतमोजण्यासाठी वेळ लागणार आहे। त्यामुळे तुम्ही थोडक्यामध्ये लगेच आनंदी कोणी व्हायचं काही कारण नाही। त्यामुळे निश्चितपणे पुढा विजय आमचाच राहणार आहे आणि जेव्हा शेवट निकाल लागेल तेव्हा जास्त आनंद आहे आमच्यापेक्षा तुम्हाला राहिलेला असेल, कारण जनमत म्हणणं आहे की पहिली पंगत आहे, अजून भरपूर काही ट्रेंड काय सांगताय? हे ट्रेंड काय सांगताय? 194 पैकी 135 बीजेपी। अगदी हे जे ट्रेंड जर पाहिले आणि अशाच पद्धतीनं जर एनडीए पुढे राहिलं तर नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळणार निश्चितच आहे। फक्त ते 300 पेक्षा जास्त जागा घेतात का कमी जागा घेतात एवढाच प्रश्न। ते म्हणतात 87 येणार आहे। मग नाही, पण आपण आता पोस्टल मतदान चालू आहे, त्यामुळे निश्चित पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपण सिंधुदुर्गात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते आणि सिंधुदुर्गात ब्रेकिंग न्यूज अशी आहे की नारायण राणे जे आहेत ते आघाडीवरती आहेत। खरं तर ज्या जागेबद्दल फार वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होती त्या जागेबद्दल आपण बघतोय की नारायण राणे जे आहेत ते आघाडीवरती आहेत। सांगलीमधनं संजय काका हे आघाडीवर असल्याचं कळतंय आणि या
कल्याणमधनं डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आघाडीवरती आहेत. त्याच्यामुळे ही आघाडी जी आहे एनडीएची ती प्रत्येक ठिकाणी होताना दिसते. तर दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे आघाडीवरती. बघा एक्झिट पोल मध्ये जे आकडे दिसले, मंडीतून कंगना रनौत पिछाडीवर. मंडीतून कंगना रनौत, ज्या कंगना रनौतने खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. भाजपनं त्यांच्यावर विश्वास दाखवला, पण जनतेनं काय मला खात्री आहे की आजचा जो निकाल आहे हा महायुतीचा निकाल लागणार. तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीत बरेच जण दावे करतायत. तुम्ही जसं दावा करतायत तसं थोडं इतरही दावे करतायत. दावा तर सगळेच करणार, पण दावा मी पहिल्यापासून सांगतो की 100% ही जागा, ही संभाजीनगरची जागा ही महायुतीची येणार, ही मी पहिल्यापासून सांगतो, आज सांगतो आणि थोड्या वेळानं सुद्धा सांगणार. मतमोजणी पूर्वीपासून मतमोजणी झाल्यानंतर आता मतमोजणीपर्यंत पूजापाठ सुरू आहे तुमच्या दुसऱ्या उमेदवारांकडून. कोण काय करतं त्याच्याशी मला काही बोलायचं नाही काय. तर वायनाड मधून राहुल गांधी आघाडीवरती आहे. स्वाभाविकपणे पहिल्या कलात एनडीएनं 150चा टप्पा पार केलेला दिसतो. 157 जागांवर एनडीए पुढे दिसत आहे. इंडिया आघाडी 62 जागांवरती दिसत आहे. तर निश्चितपणे मला वाटतं एक तुमची कमेंट मला पाहिजे राजू.